नाव सोमनाथ बोराडे आहे. मी पिंपरी चिंचवड राजवाडी चिखली इथून आहे. मी माझं बाय प्रोफेशन आहे, मी पोलीस खात्यामध्ये आहे. पिंपरी चिंचवड इथं क्राईम ब्रँच इथं आहे. येस माझे सर. कोच आहे स्नेहा भोसले मॅडम, तसेच ग्रेट कोच विद्या मॅम, प्रदीप सर, स्वाती मॅडम, राहुल सर, तसेच माझे ग्रेट महागुरु हेमंत सर, भाविका मॅडम आणि तसेच आरोग्य फॅमिली जे आपले सर्व पार्टिशन मेंबर्स आहेत ते आहेत सर. येस येस, खूप सुंदर सर. सर, या फॅमिलीला जोडण्याचं कारण काय सर? सर मला या फॅमिली जोडण्याचं कारण आहे की माझं वाढलेलं वजन. येस येस, किती केजी वेट वाढलं होतं सर? सर माझं वेट 95 किलो होतं. आता सर मी आपल्या फॅमिलीशी दीड ते पावणे 2 महिने झाले जॉईंट आहे. येस. आता मी 7 ते 8 किलो फॅट लॉस केलेला आहे सर. वाव, खूप सुंदर रिझल्ट आहे सर. 1.5 ते 2 महिन्यामध्ये सरांनी 7 ते 8 केजीचा फॅट लॉस केलेला आहे बॉस. सर, वजन कमी करण्यासाठी अगोदर काय प्रयत्न केले होते? तर मी वजन कमी करण्यासाठी वॉकिंग करायचो. डाईट केली होती सर. मी भरपूर डाईट केली. लोक सांगायचे त्या पद्धतीने करत होतो. हा सांगायचं की डाईट करा. पण सर डाईट करून काही दिवस वेट कमी व्हायचं, पण कालांतराने पोलीस खात्यामध्ये असल्यामुळं त्याकडे जास्त हे काही झालं नाही. परत 5-6 महिन्यांनी परत आहे त्या ठिकाणी वेट यायचं माझं. पाहू, वॉटर वेट असतं सर, ते वॉटर वेट कमी जास्त होत असतं. आपण चाललो, रनिंग केली, पळालो किंवा उपाशी राहिलो, वॉटर वेट कमी होतं. बेली फॅट कमी कमी कधीच होत नाही. 1.5 ते 2 महिन्यामध्ये सर 7 ते 8 केजीचा फॅट लॉस झाल्यानंतरचं आपलं फिलिंग काय आहे सर? तर मला एकदम फील म्हणजे एकदम छान वाटतंय. लोक आता जे ऑफिसला गेल्यानंतर किंवा इतर लोक आहे पब्लिक, तर मला बघून सर तुम्ही काय करताय आता सध्या, तुमचं वेट आणि हे एकदम सुंदर दिसतं सर असे म्हणतात लोक. नाही सर, असे दिसताय खरंच. कारण मी पाहिले 1.5-2 महिन्यापूर्वी तुम्हाला तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेस. ते तो आणि आज जो बदल आहे तुमच्यामधला, खूप अप्रतिम असा बदल आहे सर. खूप सुंदर रिझल्ट आहे सर. म्हणून तुम्ही आज बोलताय, म्हणून तुम्ही आज अनुभव शेअर करताय सर. नाही तर तुम्हाला अनुभव शेअर करा म्हटलं असतं, तुम्ही या फॅमिलीला जोडले गेल्यानंतर तुम्ही लगेच काय अनुभव शेअर केला. सुंदर असा रिझल्ट आला म्हणून तुम्ही आज अनुभव शेअर करताय. खूप सुंदर रिझल्ट आहे सर आपला. येस, वेळ कसा मॅनेज करता सर? आपण पोलीस खात्यामध्ये आहे, मी पाहतो बऱ्याचशा पोलिसांची ड्युटी जी आहे, वेळ मिळत नाही त्यांना, तर आपण कसं मॅनेज तर मला करता? तर मला या फॅमिलीत आल्यानंतर जे मला सातत्य पाहिजे होतं की वेळ वेळ हा सगळ्यात महत्वाचा होता सर. आणि हा टाइम आहे सकाळी आपला वर्कआउटचा टाइम 5:20 आपण कॉलला जॉईन होतो. हा वेळ हा सगळ्यांनाच मिळतो सर सकाळचा वेळ. आणि पोलीस खात्यात असं असतं सर, आज गेलो मी क्राईम ब्रँचला असल्यामुळं आरोपी शोधायला जातो. प्रदीप सरांना माहिती आहे, मी रात्रीचं जरी बाहेर असलो, सकाळी 5 वाजता जरी आलो किंवा 4 वाजता जरी आलो, तर मी आल्यानंतर कधी झोपत नाही सर. मी आपलं ऑफिसचं काम करत असतो, लॅपटॉप घेतो, आरोपीचे सीडीआर बघ हे बघ, आणि 5 वाजता बरोबर आपलं फ्रेश घेऊन रेडी असतो सर वर्कआउटला. येस, पाहूया सर, किती वाजू द्या, किती उशीर होऊ द्या, कुठेही असू द्या सर, रेडी असतात वर्कआउटला. स्वतःसाठी 1 तास द्यायला रेडी असतात सर. खूप सुंदर. म्हणजे जर वेळ काढावा लागतो, वेळ निघत नसतो. वेळ काढावा लागतो, वेळ काढला तर वेळ मिळतो. नाही तर बरेचसे पार्टिसिपेंट म्हणतात की मला वेळ नाही, मला उशीर होतो. आम्हालाही 1 वाजतात, 12 वाजतात रोज झोपायला, तरी आम्ही 4:30 वाजता उठतो. कारण आम्ही आमच्या मनाला सांगितलं की मला हे करायचंय, मला माझ्यासाठी वेळ द्यायचा आहे. म्हणून हे सर्व काही शक्य असतं, पण सुरुवातीला आपल्या स्वतःला, स्वतःच्या मनाला ते ठरवायचं असतं. हा मी करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही ठरवता, तर जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही बॉस. यस, खूप सुंदर. सर, इतर पार्टिसिपेंटला काय संदेश द्याल तुम्ही? तर मी इतर पार्टीला हेच सांगतो सर की या आपल्या ह्याच्या आरोग्य फॅमिलीमध्ये 20% वर्कआउट आहे सर, फक्त 20%. 20% वर्कआउट आहे. हे वर्कआउट सगळ्यांनी, जसे आपले कोच सांगतात, महागुरु सांगतात की तुम्ही वर्कआउट करताना व्हिडिओ ऑन करा.
सर व्हिडिओ ऑन केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही रिझल्ट येणार नाहीये. तुम्हाला पाहणारे आपले कोच असतात, आपण कुठे चुकतोय का, काय होतंय का, ते मार्गदर्शन वेळोवेळी करणार असतात. पण आपलाच व्हिडिओ जर बंद असला तर सर याच्यामध्ये कुठलाही आपल्यात बदल घडणार नाहीये. त्याचप्रमाणे 80% सकस आहाराचा रोल आहे सर इथं. जो जगातील सकस संतुलित आहार आहे आपला, तो आहार सगळ्यात जास्त आहे. 20% वर्कआउट केल्यानंतर जे शरीराला लागणारे 80% किंवा जे आपलं आहे सकस आहार हा घेणं सगळ्यात गरजेचं आहे. तर मी सगळ्या ऑल पार्टिसिपंटला सांगू शकतो की आपण व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट केलं पाहिजे. नवीन पार्टिसिपंट असले तर त्यांनी सुरुवातीला जरी 1-2 दिवस वर्क कमी केलं किंवा नाही केलं तरी कुणीही तुम्हाला बोलणार नाही आपल्या ह्याच्यामध्ये. फक्त तुम्ही व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करा, एवढं माझं सांगणं आहे सर. येस सर. आणि सकस संतुलित आहारावरती आपण कसा विश्वास ठेवला सर? तर सकस संतुलित आहार ज्यावेळेस मी घेतला सर सुरुवातीला ज्यावेळेस मी अप्रेश घेतलं, ज्यावेळेस ऑर्डर केली, सरांनी ऑर्डर केल्यानंतर अप्रेश आलं माझं सर. अप्रेश घेऊन जर मी सुरुवातीचे 2-4 दिवस मी केलं वर्कआउट. लिंबू पाणी घे, गरम गरम पाण्यात लिंबू टाकून पे. पण ज्यानंतर मी अप्रेश घेतल्यानंतर जे एनर्जी येते सर, एनर्जी ती 1 तास टिकून राहते. 24 हॅबिट असते सर त्यामध्ये मधल्या ब्रेकला. त्यानंतर आपला वर्कआउट झाल्यानंतर सकस संतुलित आहार असतो. दिवसभर आपल्याला एकदम फ्रेश माइंड ठेवतो सर याच्यात. येस, येस. सर या फॅमिलीतली अशी कोणती गोष्ट आपल्याला आवडली, की आपण एवढे आनंदित झालात? सर या फॅमिलीमध्ये जे रक्ताचे नाते नाही करू शकत ते आपले फॅमिली कोणी असो सर. आपण बघतो ग्रुपवर एवढे एवढे वयोवृद्ध लोक आहे सर, आज जॉईंट आहे, करतात एकदम याने करतात. त्यांचं पाहून सगळ्यांना एक प्रेरणा मिळणार आहे सर. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा. खूप सुंदर सर सांगतायत, पाहू शकता. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काय सांगतोय, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. का आपण करत नाहीत? का सांगतायत ते जीव तोडून का सांगतायत? तर व्हिडिओ ऑन केल्यामुळे त्यांना सुंदर असा त्यांच्यामधला बदल घडलाय बॉस. हा रिझल्ट येईल तुम्हाला, पण 80% रिझल्ट राहणार आहे ऑल. कारण जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना, तो तुमच्यामध्ये नाही येणार व्हिडिओ बंद करून. तुम्हाला फील होणार नाही. जो रिझल्ट आलेला असतो ना सुंदर, पण त्याचा जो आनंद असतो तो फीलच होणार नाही तुम्हाला. कारण तुमचा व्हिडिओ बंद आहे. तुमचा माइंडसेट नाही अगोदर अजूनही. रिझल्ट आलाय, परंतु त्याचा आनंद तुम्ही नाही घेऊ शकत बॉस. येस. काय संदेश द्याल इतर पार्टिसिपंटला सर आपण? मी एवढं सांगू शकतो सर की सातत्य ठेवा. आपल्या कोचवर विश्वास ठेवा. कोच सांगतात त्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन घ्या. कोच याच्यात कुठल्याही चुकीचा गायडन्स किंवा सल्ला देत नाहीये. आपल्याला जे सांगतात ते एक चांगल्या भावनेने आणि चांगल्या याने की ज्या सगळ्यांमध्ये आपलं आरोग्य व्यवस्थित सुदृढ राहावा किंवा कुठलेही पुढे हॉस्पिटल आपल्याला लागू नये. आपण त्यांच्यावर त्याचप्रमाणे सकस आहारावर विश्वास ठेवून सगळ्या पार्टिसिपंटने आपलं पुढचं भावी आयुष्य जगलं पाहिजे सर. सर आयडियल वेट येण्यासाठी किती केजी वेट लॉस करायचे अजून आपल्याला? तर मला आयडियल वेटला येण्यासाठी अजून कमसे कम 12 किलो सर वेट लॉस करायचा आहे. आणि तो निश्चित मी प्रदीप सरांच्या मार्गदर्शनाने आणि राहुल सरांच्या मार्गदर्शन ते पुढे चालू ठेवणार करणार आहे सर. येस. किती दिवसामध्ये आयडियल वेटला याल सर आपण? तर तसं तर मी सांगू शकत नाही, पण कमसे कम 2 ते 3 महिन्याच्या आत मी आयडियल वेटला येण्याचा प्रयत्न करणार सर. येस, येस. नक्कीच सर. 1 ते 2 महिन्यामध्येच आपण आयडियल वेटला येणार आहात. आणि सुंदर आपण वर्कआउट करत असता. एक दिवस आपलाही वर्कआउट आम्हाला गाईड करा. खूप सुंदर असं वर्कआउट करत असता. किती दिवसामध्ये आपण वर्कआउट गाईड कराल सर? तर मी प्रदीप सरांना शब्द दिलेला आहे की मी फक्त इलेक्शन बंदोबस्त नंतर येस. वर्कआउट स्वतः घेणार सर आणि करणार सर. मी येस, इलेक्शन येस. पुढच्या महिन्यात आहे सर. म्हणजे साधारणतः मी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या एंडिंगला वर्कआउट घेणार आहे सर. येस, येस. आणि मॅडमचं, आपल्या मॅडमचं किती केजीचा वेट गेनचा रिझल्ट आहे सर? तर मॅडमचं वेट गेम 2 किलो झालेलं आहे सर. मॅडमचं वेट गेम किती चालू आहे सर दिवसामध्ये तिथं सर? पण. 1 महिन्यात सर, 1 महिन्यात. पाहू शकता ऑल फॅमिली बॉस.
सर एकटे निरोगी नाहीत होत, तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीलाही निरोगी करण्याचा वसा घेतलाय आणि एक ग्रेट वेलनेस कोच म्हणून काम करतायत. स्वतःला आरोग्य मिळालं, स्वतःच्या फॅमिलीला दिलं आणि फॅमिलीला दिल्यानंतर इतरांनाही आरोग्य देण्याचं काम सर करतायत. म्हणजे स्वार्थी न होता निस्वार्थी होऊन इतरांना आरोग्य देण्याचं काम करतायत. आणि एवढा कॉन्फिडन्स सरांमध्ये आला का, तर कॅमेरा ऑन करून असतात बॉस. आणि ऑल न्यूट्रिशन यूज करतायत. सुंदर असा रिझल्ट त्यांना आतून फील होतोय. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आला, हा मी करू शकतो. त्यामुळे इलेक्शनची ड्युटी संपल्यानंतर सर आपल्याला वर्कआउट गाईड करणार आहेत बॉस. क्लॅपिंग करा बॉस त्यांच्यासाठी. नक्कीच सर, खूप सुंदर पद्धतीने आपण वर्कआउट गाईड कराल आम्हाला. आणि पुन्हा 15 दिवसांनी, म्हणजे 15 दिवसानंतर तुमचा वर्कआउटही असेल आणि तुमचा अनुभवही आमच्यासाठी खूप अप्रतिम असा असेल सर. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू सर. थँक्यू. पाहू शकता सोमनाथ बोराडे सरांना ज्या व्यक्तीने इन्व्हाइट केलं होतं, त्यांच्या गुरु, आज आपण